मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उद्या चर्चा करणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी लोकशाही मराठी सोबत बोलताना दिलेली आहे। सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा शब्द फडणवीसांनी पाळावा असं आवाहन जरांगेंनी केलेलं आहे। देशमुख कुटुंबाच्या भावना तसंच समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचंही जरांगे म्हणाले। त्यांच्या माणसाला सांगितलंय की मी उद्या बोलणार आहे म्हणून। आज निरोप पाठवलाय, फोनवरून बोलत आणि त्यांना पूर्ण या भावना सांगणार, कुटुंबाच्या सांगणार, समाजाच्या सांगणार। आरोपी सुटला नाही पाहिजे, तुम्ही जे शब्द दिले त्या शब्दाप्रमाणे तुम्ही आता खरे वागला पाहिजे, कारण तुम्हाला आता मन जिंकायचे दिलेले शब्द पाळून, कारण तुम्ही शब्द दिलेला आहे त्या शब्दावरच आज कुटुंब ते देशमुख कुटुंब जिवंत आहे। मराठी सुद्धा तुमच्या शब्दावरती शांत आहे। वाल्मिक कराड आज सीआयडीला शरण आलेला आहे आणि त्याला आता केस कोर्टात सीआयडीची जी टीम आहे ती नेती आहे। वाल्मिक कराडची पार्श्वभूमी नेमकी काय आपण पाहूया। गोपीनाथ मुंडेंचा वाल्मिक कराड हा गरगडी होता परळीत, त्यानंतर त्यानं आपलं वेगळं स्थान निर्माण केलं। मुंडे पिता पुत्रांची जास्त जवळीक होती। बीडचा आका असा ज्याचा उल्लेख सुरेश धस करतात तो वाल्मिक कराडच असल्याचं बोललं जात आहे। बीडमध्ये वाल्मिक कराडची मोठी दहशत असल्याची देखील माहिती आहे। संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय काय लिहिलं गेलेलं आहे। संतोष देशमुखांची छाती, डोकं, हात, पाय आणि चेहऱ्यावर जबर मारहाणीच्या खुणा आहेत। या जबर मारहाणीमुळे चेहरा आणि डोळ्याचा भाग अक्षरशः काळा निळा पडलेला होता। मारहाणीमुळे संतोष देशमुखांच्या शरीरामध्ये अतिरक्तस्राव झालेला होता। हॅमरेज आणि शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीजमुळे देशमुखांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।